How many of you use your mouth every day in your life? आणि किती जण तुमचे मुख उघडता स्वतःच्या जीवनासाठी प्रत्येक दिवशी? How many of you speak here? तुमच्या जीवनासाठी किती जण बोलता? कितने लोग बात कर सकते हैं? हर लोग सबसे बेस्ट हालेलुया बोलेंगे. हालेलुया, हालेलुया, यीशु मसीह की जय. Amen. We go to the word of God this afternoon. आणि आपण देवाच्या वचनामध्ये जाऊ. Let's go to 2 Samuel chapter 6 from verse 5 to the verse 12 to the verse 13. आणि आपण दुसरं शमूएल याचा 6वा अध्याय वचन 2 पासून 2 Samuel chapter 6 verse 5. 5 पासून आपण वाचू. दुसरे शमूएल 6वा अध्याय 5. तेव्हा देवदारूच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्य आणि विणा, सारंगी, डफ, डमरू, झांज वाजवत दावीद आणि त्याच्याबरोबरचे सर्व इस्रायल लोक नाचत परमेश्वरापुढे चालू लागले. तेव्हा ते सर्व नाखूनच्या खळ्यापाशी आले. तेव्हा बैल अडखळल्याने देवाचा कोष गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला, पण परमेश्वराचा कोप त्याच्यावर होऊन उज्जाला मरण आले. देवाच्या कोशाला स्पर्श करू नये त्याने देवाच्या कोशाला स्पर्श करून त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा कराराच्या कोशा शेजारीचा उज्जा गतप्राण झाला. परमेश्वराने उज्जाला तांडणा दिली. यामुळे दावीद फार दुःखी झाला आणि त्याने या जागेचे नाव पेरेस उज्जा म्हणजेच उज्जाला शासन असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे. Until 12th. मात्र दाविदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला. तो मनात म्हणाला, आता मी हा परमेश्वराचा कोश माझ्याकडे कसा आणू? परमेश्वराचा पवित्र कोश आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दाविदाची इच्छा नव्हती. त्याऐवजी त्याने तो कोश एका बाजूस नेऊन ओबेद अदोम गित्ती याच्या घरी ठेवला. तिथे परमेश्वराचा कोश 3 महिने होता. ओबेद अदोमाच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला. पुढे लोक दाविदाला म्हणाले, ओबेद ओदोमाच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराने आशीर्वाद दिले. परमेश्वराचा आशीर्वाद आहे, कारण देवाचा कोश तेथेच आहे. तेव्हा दाविदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दाविदाचा आनंद गगनात मावत नव्हता. This afternoon we gonna meditate on the riches of God's presence. आणि आपण ह्या दुपारच्या वेळेस देवाचे मौल्यवान उपस्थितीबद्दल आपण Or we can say like this, riches in the God's presence. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये एक मूल्य आहे. म्हणजे What are all the riches in the God's presence? आणि काय आहे ते मूल्य देवाच्या उपस्थितीमध्ये? Here it speaks about David bringing the ark of God back to Jerusalem. आणि इथं दावीद कराराचा कोश पुन्हा यरुशलेममध्ये आणत होता. David was an anointed king by God. आणि दावीद हे एक अभिषिक्त राजा होता, देवाने निवडलेला. When there was a disobedient king called Saul, जेव्हा एक शाऊल नावाचा राजा ज्याने देवाची आज्ञा मानली होती, God chose a very young shepherd to be his king. तेव्हा देवाने एक तरुण मुलगा निवडला देवाचा राजा to be the king of the Israel. देवाने एक तरुण मुलगा निवडला इस्रायलाचा राजा बनण्यासाठी. त्यावेळेस King David was a very young shepherd when he was anointed. आणि दावीद हा खूप तरुण होता जेव्हा देवाने त्याला निवडलं होतं, त्याला अभिषिक्त केलं Who होतं. was ineligible for that position. आणि तो योग्य नव्हता त्या जागेसाठी. Who was not even potential to carry that position. आणि तो तेवढा समर्थ नव्हता ते जागा घेण्यासाठी. ते No might in his body nor in he's very young. He's very young man. कारण तो खूप तरुण असा मनुष्य होता. But God gave him the anointing over him to be the king of Israel. परंतु देवाने त्याला अभिषेक दिला इस्रायलावर इस्रायलाचा राजा बनण्यासाठी. Then after becoming the king after being anointed, आणि त्यानंतर अभिषिक्त झाल्यानंतरने now David has
faced a giant called Goliath and he overcoming the Goliath. आणि त्यानंतर दाविदाने गोलायत नावाचा एक धष्टपुष्ट माणसाविरुद्ध उभा राहिला. The word of God says when the whole Israel was devastated to face Goliath, this young boy came with the Spirit of God and he defeated the Goliath. आणि जेव्हा सर्व इस्रायल लोक घाबरत होते गोलियतच्या विरुद्ध जायला, त्याच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी, परंतु तेव्हा दाविदामध्ये देवाचा आत्मा आला आणि तो तिथे उभा राहिला. And that victory took great fame on David towards the whole Israel. आणि देवाने त्याला विजयी केला आणि ती विजय एक He became so famous around the whole Israel. आणि त्या विजयामुळे तो पूर्ण इस्रायलमध्ये एक प्रसिद्ध झाला. David became one of the mighty warrior now. That young shepherd, God turned him into a great warrior. आणि एक तरुण मुलगा, तो एक मेंढपाळ, तो एक योद्धा झाला, तरुण योद्धा. Then came another challenge to David. त्यानंतर दाविदाला अजून एक चॅलेंजला सामोरं जावं King लागलं. Saul gave his daughter to marry to David. आणि शाऊलने त्याच्या मुलीला दाविदाबरोबर लग्न करण्यासाठी दिलं. Now David become the son-in-law of King Saul. आणि आता दावीद हा एक त्याचा जावई झाला शाऊलाचा. The next challenge was this. Now people around Israel are talking about David can be a potential king. He can be a great king in the future. आणि त्यामुळे ते सर्व इस्रायल लोक म्हणू लागले की दाविदामध्ये ती पात्रता आहे तो इस्रायलचा राजा बनण्यासाठी. The people of Israel were saying Saul killed 1,000 but David killed 10,000. परंतु आणि इस्रायलचे लोक असे पण म्हणू लागले की शाऊलाने फक्त 1000 मारले पण दाविदाने 10,000 मारले. So David can become a mighty king for the Israel in the future. आणि त्यामुळे दावीद हा भविष्यात एक चांगला सामर्थ्यवान राजा होणार होता. When Saul heard this, Saul became jealous over his son-in-law and he tried to kill him. आणि ज्यावेळेस शाऊलाने ही गोष्ट ऐकली तो एक ईर्ष्यावान झाला, त्याला पोटी झाली आणि तो दाविदाला मारण्याच्या बेतात होता. There was a year of wandering in the wilderness in the life of David. आणि त्यामुळे त्याच्या जीवनात संकट होते त्या अरण्यामध्ये. He was running around in the wilderness. आणि तो त्यामुळे अरण्यात पळत होता कारण शाऊल त्याच्या मागे लागला. To get himself saved from the sword of Saul. आणि स्वतःचा जीव वाचवण्यापासून शाऊलापासून. So there was a time in David's life, David was running and trying to get saved in his life. आणि त्या समयामध्ये दावीद पळत होता शाऊलापासून त्याचा जीव वाचवण्यासाठी. Many psalms in the book in what we are reading were written in those days of wilderness of David. आणि त्या काळामध्ये दाविदाने भरपूर असे स्तोत्र लिहिले. And then आणि त्यानंतर after years, वर्ष गेल्यानंतर after the death of King Saul, आणि शाऊलाचा मृत्यू झाल्यानंतर the kingdoms of Israel, the provinces of Israel were accepting David to be their king. आणि त्यानंतर इस्रायलच्या लोकांनी दाविदाला राजा म्हणून स्वीकारलं. Every provinces, every area, every provinces were now the one who were against King David before are now accepting him. आणि प्रत्येक जागेचे जे लोक होते जे दाविदाच्या विरोधात होते इस्रायलमधले, ते आता त्याला राजा म्हणून स्वीकारण्यात तयार झाले. That's where in the chapter 5, in 2 Samuel chapter 5, we are not going to read the whole chapter, but the chapter speaks about David ruling over Israel now. आणि त्यामुळे शमूएलाच्या 5व्या अध्यायामध्ये, दुसऱ्या शमूएल 5व्या अध्यायामध्ये सांगते की दाविदाने त्या सर्व गोष्टींवर राज्य करायला सुरुवात केली. The same David who was wandering for his life now has come to a place to attain the promises of God. आणि तो दावीद जो ह्या सर्व गोष्टींपासून विरोध केला जात होता त्याला राजा होण्यापासून सगळ्या गोष्टींपासून, तो आता तिथे निवडला गेला. Today I want to tell you, if your life is wandering with every challenges, God will lead you to the promised land as he promised. आणि आज जर तुम्ही
तुमच्या तुमच्या जीवनात असलेल्या संकटाबद्दल चिंता करत असेल, विचार करत असाल, परंतु मला सांगायचं की देव तुम्हाला त्या वचनदत्त भूमीत तुम्हाला नेणार आहे. You might be wondering why I am being a called man and women of God still struggling with आणि challenges. तुम्ही म्हणत असाल मी देवाचे लेकरू आहे, देवाचे लोक आहेत आम्ही, आणि तरी का आम्ही हे सर्व चिंता आणि सर्व संकटांना सामोरे जातो. Remember, in the days of wilderness, हे लक्षात ठेवा, त्या अरण्यामध्ये, when David could have asked many questions to God, त्या अरण्यामध्ये जेव्हा दावीद देवाला भरपूर प्रश्न विचारत होता. remember Job was once very good. Job was once very good. आणि His life was good. योबाचा एक काळ होता जेव्हा तो खूप चांगल्या परिस्थितीत होता, When everything was taken away, परंतु जेव्हा सर्व गोष्टी त्याच्याकडून काढून घेतल्या, when his life is full of challenges, जेव्हा त्याचं जीवन एक संकटाचं जीवन झालं, you cannot see in the book of Job any songs. त्यावेळेस तुम्ही योबाच्या पुस्तकात एक कोणते गीत बघितले नसतील. You cannot see Job praising God with आणि songs. त्यापुढे त्याने देवाची आराधना करताना तुम्ही त्याच्या पुस्तकात वाचणार But नाही. there are two chapters where Job is asking questions to Lord why it happened to him. आणि त्या योबच्या पुस्तकात 2 अध्याय आहेत जिथे योब विचारतो देवाला, तू माझ्याबरोबर असं का केलं. But David, परंतु दावीद who was a worshipper, जो आराधक होता देवाचा, his nature is to worship God. त्याचा स्वभाव होता देवाची आराधना He करणे, loved worshiping God. आणि त्याला आवडायचं देवाची आराधना He करणे, loved God so much beyond what he is. आणि तो जो आहे त्याच्या पलीकडे जाऊन तो त्याची आराधना करायचा. Job had everything and he worshipped God. आणि योबाकडे सर्व काही होतं आणि त्यामुळे तो त्याची आराधना करायचा. But David had nothing yet he worshipped God. परंतु दावीदाकडे काही नसताना पण तो त्याची आराधना करत होता. When he was a shepherd, there was no one with him. He is in the wilderness, folding his sheep, and then he is still worshipping God. आणि जेव्हा तो एक मेंढपाळ होता, एक तरुण होता, त्यावेळेस पण तो त्याची आराधना करत होता त्या अरण्यात, When no one was with him, जेव्हा कोणीही त्याच्या बरोबर नव्हतं. yet David was truly worshipping God. आणि तेव्हा दावीद खूप पूर्ण मनाने देवाची आराधना करत Then होता. David was anointed. आणि ज्यानंतर दावीद हा अभिषिक्त झाला. Then he once again went into the wilderness facing challenges by his own father-in-law. आणि जेव्हा तो त्याच्या सासऱ्यामुळं पुन्हा तो अरण्यात गेला आणि त्याच्या मागं संकट आले, And his own father-in-law was trying to kill him. आणि जेव्हा त्याचा स्वतःचा सासरा त्याचा जीव घेऊन पावत होता. But David didn't ask question like Job. आणि परंतु त्या समयी पण दाविदाने देवाला प्रश्न विचारला नाही जसं योबाने देवाला But in विचारला. the times of troubles, David worshipped God. परंतु त्या संकटाच्या परिस्थितीत दावीद देवाचा आराधना करत होता. I tell you, if you are a real worshipper of Jesus, आणि मला तुम्हाला सांगायचं, जर तुम्ही खरे देवाचे आराधक हम असाल, सिर्फ अच्छे दिन में परमेश्वर को आराधना नहीं करते, कठिन समय में भी परमेश्वर को हम आराधना करते आणि हैं. Amen. आमेन, आणि आपण तेव्हाच फक्त संकटाच्या चांगल्या दिवसांमध्येच आराधना नाही करत, परंतु संकटाच्या दिवसात पण देवाची We आराधना. won't follow the pattern of Job. आणि आपण त्या योबाचा पॅटर्न फॉलो नाही करत. Job lost everything. कब सब चीज उसके हाथ से गया, योग सवाल पूछ रहा था परमेश्वर को, ये आराधना नहीं किया. आणि जेव्हा सर्व गोष्टी योबाकडचे गेल्या तेव्हा योब आराधना नाही केली, परंतु त्याने परमेश्वराला प्रश्न विचारले. But when David lost everything, when he was running for his life, yet he is saying, the Lord is my salvation. आणि जेव्हा दावीद सर्व काही गमवलं, त्याच्याकडे काही नसताना पण तो तेव्हा देवाला म्हणत होता की देव माझा मेंढपाळ आहे. When Job lost everything, he said, why Lord? जेव्हा योब सर्व काही गमवलं, त्याने विचारलं का देवा हे झालं. But when David lost everything, David said, you are my Lord. परंतु दाविदाबरोबर ते झाल्यानंतर दावीद बोलला, तू माझा परमेश्वर आहे. कितने लोग इधर तैयार है आपका चैलेंजेस में क्यों है परमेश्वर बोलने वाले क्या, नहीं तो आप मेरा परमेश्वर बोलने वाले. आणि किती जण इथं आज तयार आहेत आपल्या संकटात का परमेश्वरा विचारण्यापेक्षा तू माझा परमेश्वर आहे बोलण्यासाठी. We are here as a children of God to tell Lord, you are my Father. आणि आपण इथं देवाचे लेकरं उपस्थित आहोत देवाला सांगण्यासाठी तू माझा पिता आहे. So that David who lost everything, now in 2 Samuel 5 it says David took control over the Israel now. आणि ज्या दाविदाकडं सर्व त्याने गमवलं होतं तेव्हा
तो दावीद 5व्या अध्यायात सांगतं की देवाने त्याला इस्रायलावर राजा Then बनवले. in the same chapter we can see David conquering the Jerusalem. आणि इथं ह्याच अध्यायामध्ये 5व्या अध्यायात दावीद जिंकतो यरुशलेम. He conquered the Jerusalem. आणि तो जिंकतो ते यरुशलेम शहर. And that conquer went that news of conquering went to every kingdom around Israel. आणि ते तो जिंकण्याचा सूचना सर्व इस्रायलमध्ये पसरती. Let's read chapter 5, 2 Samuel 5, 11 and 12. आणि दुसरे शमूएल 5वा अध्याय 11 आणि 12 वाचू आपण वचन. Yes. सोरेचा राजा हिराम याने आपले दूत दाविदाकडे पाठवले. गंधसरूचे झाडे, सुतार, गवंडी ही त्याने पाठवले. त्यांनी दाविदासाठी निवासस्थान उभारले. तेव्हा परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्रायलाचा राजा केला आहे हे देवाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी इस्रायलच्या राष्ट्रासाठी त्याच्या इस्रायलच्या राष्ट्रासाठी त्याच्या राज्याला महत्त्व दिले आहे. Then now in the 11th verse it says, this king called Hiram from the king of Tyre. आणि 11 वचन सांगतो, हा राजा हिराम जो सोरचा होता, he heard after hearing the victories of David, जेव्हा त्याने दाविदाचा विजयाबद्दल ऐकलं, brought all the gifts from his country. त्याने तेव्हा सर्व भेटवस्तू त्याच्यासाठी आणले त्याच्या देशातून. And built a palace for David. आणि त्याने त्याच्या दाविदासाठी एक महाल बनवलं. Can you imagine what great victory would have been that another king is coming and building a palace for him. आणि तुम्ही विचार करू शकता किती महत्त्वाचा आणि किती मोठे विजय होता दाविदासाठी, जे म्हणजे एक दुसरा राजा त्याच्यासाठी आला आणि एक निवासस्थान त्याच्यासाठी महाल बनवलं. Another king from another kingdom knows this David can even conquer my nation if he wants. आणि तो राजा जो दुसऱ्या देशाचा दुसऱ्या राष्ट्राचा आहे, त्याला माहिती होतं की हा दावीद माझंही राज्य जिंकू शकतो. So before making David enemy, आणि एक शत्रू बनवण्या अगोदर he made a friendship with David by building a palace for him. आणि एक शत्रू बनवण्या अगोदर दाविदाने एक मित्र बनवलं त्याच्यासाठी एक महाल बनवला. So 2 Samuel 5:12 then says David knew that God has established him as a king over Israel. आणि दाविदाला कळलं आता या 5व्या अध्यायात की देवाने त्या 5:12 to us. 2 Samuel 5:12. Yeah. आणि दाविदाला कळलं हे 5व्या अध्यायात 12व्या वचनात की देवाने त्याला निवडलं. Correct. देवाने त्याला निवडलं इस्रायलासाठी. That David knew now that he is the established king of Israel. आणि दाविदाला समजलं की देवाने त्याला राजा म्हणून स्थापित केलं इस्रायलावर. Then त्यानंतर the people of the Levites of Israel, the Levites of Israel, आणि जे लेवी लोक होते त्यानंतर इस्रायलाचे, who were the priests, आणि जे एक याजक होते, they came to David and said, you know what, something is missing, that is the ark of God was stolen by Philistines. आणि तेव्हा ते याजक लोक त्याला सांगू लागले की आपण काहीतरी विसरतोय, आणि ते म्हणजे देवाचा कोश हा पलिष्टी लोकांकडे आहे. David, you have all the kingdom in your hand. आणि ते म्हणत होते की दावीद तुझ्याकडे सर्व राज्य आहे, but yet the ark of God is stolen by someone. परंतु तरी देवाचा कोश कोणीतरी चोरून नेलेला आहे. The ark of God, where the presence of God used to be there, आणि जिथे देवाचा कोश असतो तिथे देवाची उपस्थिती असते. that ark of God is missing now in Israel. परंतु तेच देवाचा कोश हा नाहीये इस्रायलामध्ये, तो हरवलाय. Because when Philistines took over Saul, आणि जेव्हा पलिष्टी लोक हे शाऊलावर चढून आले, they took over all the kingdom. त्यांनी सर्व राज्य जिंकलं. They completely wiped the whole Israel and the riches of Israel. आणि त्यांनी त्यावेळेस सर्व इस्रायलाची परंपरा, त्यांचे संस्कृती सगळे नाश केली. Now Israel is remained with nothing. It was completely destroyed. आणि त्यामुळे आता इस्रायलाकडे काहीच नव्हतं, सर्व काही नाश झालेलं. Then they saw King David rising up from each and every day and taking the control of Israel. आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं की दावीद हा प्रत्येक दिवशी उभा राहून ते प्रत्येक गोष्ट जिंकत होता. They then understood how this David is
taking victory over everything. आणि ते त्यांना समजून आलं की कसं दावीद सर्व गोष्टींवर विजय मिळवत होता. Then someone in the Philistines camp told, आणि त्यामुळे फलिस्टी लोकांमधले काही बोलले, there is something called Ark of God with Israel. आणि ते म्हणजे कराराचा कोश हा इस्रायला बरोबर आहे. That Ark of God is where the presence of God stay in the mid of Israel. आणि ते म्हणू लागले जिथे देवाचा कोश आहे तिथेच देवाची उपस्थिती असते. So the Philistines decided, let us go and steal the Ark of God so that Israel will never have raise up again. आणि त्यामुळे फलिस्टी लोक विचार करू लागले की ते कोश जो देवाचा इस्रायलामध्ये आहे तो घेऊन आपण जाऊ, म्हणजे ते पुन्हा जिंकणार नाही. That's how they stole the Ark of God and took it to their kingdom. आणि त्यामुळे त्यांनी देवाचा कोश घेतला, चोरला आणि त्यांच्या राज्यात नेऊन ठेवला. But when the Ark of God went to Philistines camp, परंतु जेव्हा देवाचा कोश फलिस्टी लोकांच्या त्या तंबूत गेला, the same Ark of God which blessed Israel now is bringing curse to Philistines. तोच देवाचा कोश जो आशीर्वाद आणत होता इस्रायलावर प्रत्येक दिवशी, तोच कोश आता संकट आणत होता फलिस्टी लोकांना. The same Ark of God is bringing problem to them. आणि तोच कराराचा कोश त्यांच्या जीवनात एक संकट आणत होता. Now they are wondering how this Ark of God, which was a blessing there, is now becoming a problem to आणि us. ते विचार करत होते तो हाच कोश जो इस्रायल लोकांसाठी जेव्हा आशीर्वादाचा होता तिथं असताना तो आता का संकटाचा आहे आपल्यासाठी. Now then David decided it is the right time for us to battle against Philistines and take back the ark. आणि त्यामुळे दाविदाने विचार केला की हीच योग्य वेळ आहे ते कोश घेऊन आणायचा त्यांच्याशी. Because David got the news that the ark of God is bringing curse upon Philistines land. कारण दाविदाला समजलं की तो देवाचा कोश त्यांच्या फलिस्टी लोकांच्या जीवनात एक संकट आणत आहे. So the rest of the verse in chapter 5 we are seeing how David is conquering Philistines. आणि त्या 5व्या अध्यायात आपण पाहू शकता की कसं दाविदाने फलिस्टी लोकांवर युद्ध केलं आणि विजयी झाला. Now David took over victory of every tribe around Israel. आणि त्यानंतरनी दावीद सर्व कुळांवर विजयी झाला आणि तो राजा झाला. Philistines was the one largest tribe that he need to face, and at last he faced them and he took a victory over them. आणि एक फलिस्टी एक असं मोठं कुळ होतं जिथे जे जिंकणं महत्वाचं होतं दाविदासाठी. Then the 6th chapter starts here. आणि त्यानंतरनी 6वं वचन इथं 6वा अध्याय सुरू It speaks होतो. about how David bringing the ark into Jerusalem. आणि कसं इथं सांगितलं 6व्या अध्यायात कसं दाविदाने तो कोश इस्रायलमध्ये आणला. The 5th verse, 2 Samuel 6:5 says, David and all the house of Israel played music before the Lord with all the instruments, with all the harp, cymbals, every instruments, and they were bringing the ark into Jerusalem. आणि 6व्या अध्यायातलं 5वं वचन असं सांगतं, तेव्हा देवदारूच्या लाकडापासून केलेले नाना विविध वाद्य आणि विणा, सारंगी, डफ, डमरू, झांज वाजवत दावीद आणि त्याच्याबरोबरचे सर्व इस्रायली लोक नाचत परमेश्वरापुढे चालू लागले. When David was bringing the ark, he brought it with celebration. आणि जेव्हा दावीद ते कोश आणत होता तो उत्साहाने आनंद करत आणत होता. Remember, the ark of God with the presence of God. हे लक्षात ठेवा की देवाचा कोश हा देवाची उपस्थिती आहे. David was a king who know to honor the presence of God. आणि दावीद असा राजा होता ज्याला माहिती होतं देवाच्या उपस्थितीचा आदर कसा करायचा. He didn't brought the ark with the ordinary way. आणि त्याने तो कोश एक साधारण पद्धतीने आणला नाही. But the word of God says he was celebrating by bringing the ark into Jerusalem. परंतु त्याने तो कोश आणताना आनंद करत उत्साह करत तो इस्रायलमध्ये I tell you, God honors people who honor his presence. आणि देव God honors people whom honors the presence of आणि God. देव त्या लोकांना सन्मान देतो जे लोक त्याच्या उपस्थितीला आदर करतात. Today I want to ask you, are you the people who are honoring the presence of God, like how David honored the आणि मी presence आज of God? तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही पण तसे लोक आहात का जे देवाच्या उपस्थितीचा आदर करतात? Are we casual about the presence of का God? आपण एक कॅज्युअल आहात, आपण लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो देवाच्या उपस्थितीत? Are we ignorant people about the presence of आणि God? आपण दुर्लक्ष करतो का देवाच्या उपस्थितीला? Are we keeping the presence of God very least in our life? आणि आपण दुय्यम स्थान देतो का आपल्या जीवनात देवाच्या उपस्थितीत?
Today I want to tell you, let's learn from the life of David how David honored the presence of God. आणि आज आपण त्या दाविदाच्या जीवनातून पाहतो की कसं त्याने देवाच्या उपस्थितीला आदर दिला. When Philistines came to steal that same ark, जेव्हा पलिष्ठी लोक तेच कोशाला चोरण्यासाठी आले, the people left it, the people just they gave it very quick in the hands of Philistines. They didn't even fought with Philistines. आणि त्यावेळेस ते त्या पलिष्ठी विरुद्ध युद्ध पण केलं नाही. जेव्हा ते कोश घेण्यासाठी आले, त्यांनी सहजरित्या तो कोश देऊन Because टाकला they इस्रायल kept their life important more than the presence. कारण त्यांना त्यांचं जीवन महत्वाचं वाटत होतं त्या कोशापेक्षा. Now the whole ark went out of Israel. आणि त्यामुळे तो पूर्ण कोश इस्रायलापासून गेलं. The blessings went out of Israel. आणि इस्रायलचे जे आशीर्वाद होते ते पण त्यांच्यापासून निघून In गेले. order to save their lives, they just gave the blessing of God Himself to आणि them. त्यांचं जीवन वाचवण्यासाठी त्यांनी तो कराराचा कोश म्हणजे देवाला त्यांनी दुसऱ्यांना देऊन टाकला. But David he took a risk over his life to bring back the ark. परंतु दाविदाने ते संकट ओढून म्हणजे ते धैर्य घेतलं पुन्हा ते कोश आणण्यासाठी. त्याचं जीवन The same David where the king built a palace for him. आणि ज्या राजाने त्याच्यासाठी तो महाल बनवलं होतं. Can you imagine? He got a palace as a gift. त्याने एक पॅलेस म्हणजे एक महाल त्यांनी भेट म्हणून दिली त्याला. If he has received such a big blessing, आणि त्याला एक मोठा आशीर्वाद भेटला. सबसे बड़ा blessing मिलने के बाद आर्क को ढूंढ के जाना जरूरत नहीं था. आणि जेव्हा ते कोश आणायच्या जोर त्याला एवढं चांगलं मोठं भेट भेटली एका राजाकडून, तो जायची काही गरज होती का त्याला? Many people forget God after their blessings. कारण भरपूर लोक जेव्हा त्यांना आशीर्वाद भेटतात ते देवाला विसरतात. Then they forget God. आणि तेव्हा ते देवाला विसरून जातात. But when David heard the ark of God is missing, even received all the blessings, David decided to go back and conquer and bring back the ark. आणि जरी दावीद आशीर्वादित झाला आणि त्याला एक भेट भेटली त्याला, तरी सर्व काही भेटलं तरी तो पुन्हा देवाचा कोश आणण्यासाठी पुन्हा तो लढाई करण्यासाठी गेला. And the same David is celebrating and bringing the ark inside the Jerusalem. आणि तोच दावीद ते जिंकून घेऊन आला आणि तो उत्साह करत होता त्या कोशासाठी. When they came to the Nacon's threshing floor, the verse 6 says, आणि जेव्हा ते नाखोण्याच्या खळ्यापाशी आले, the ark that need to be handled by the priest. आणि तो कोश जो फक्त एक याजकाद्वारेच स्पर्श करू जाऊ शकतो, That priests were missing there. आणि तो याजक तिथं नव्हता उपस्थित. They even forgotten the commandment of the Lord now. आणि ते ह्या परिस्थितीत होते की ते देवाच्या आज्ञा पण विसरून गेले. It is always the priest that handles the ark. आणि देवाचा नियम होता की ते देवाचा कोश फक्त एक याजक स्पर्श करू शकतो. But there was no one next to the ark when they were bringing in the cart. परंतु इथे कोणीही याजक नव्हता ते कोशाला धरण्यासाठी. Now that ark was stumbling and it is about to fall. आणि आता ही अशी परिस्थिती होती की त्या बैलगाडीतून नेत असताना तो कोश बाहेर पडणार होता. And this man called Uzziah tried to hold that ark, but he was not about to hold it. He is not authorized to hold it. आणि त्यामुळे तो कोश बाहेर बैलगाडीतून पडणार होता. त्यामुळे उजिया नावाचा एक व्यक्ती त्या कोशाला सावरण्यासाठी गेला, परंतु तो योग्य नव्हता ते धरण्यासाठी. And then the word of God says, आणि त्यानंतर देवाचं वचन सांगतं, the Lord struck him there. The Lord struck Uzziah there. आणि त्यावेळेस देवाचा कोप उजियावर आला. The 9th verse, read 9th verse now. आणि मात्र दाविदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला. तो मनात म्हणाला, आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू? Now the same David who celebrated and brought the ark is now afraid and thinking, how I can take this ark now inside. आणि तोच दावीद जो उत्साहाने आनंदाने तो कोश आणत होता इस्रायलामध्ये, तो आता विचार करतो कसा मी आता देवाचा पवित्र कोश माझ्या घराकडे आणू. In the 5th verse, the word of God says David celebrated and brought the ark inside. आणि 5व्या वचनात देवाचं वचन सांगते की दावीद आनंदी होता, उत्साही होता देवाचा कोश आणण्यासाठी. David celebrated and brought the presence of God inside Jerusalem. आणि दावीद आनंद उत्साह करत देवाची उपस्थिती म्हणजे त्याचा कोश आणत होता यरूशलेममध्ये. But now seeing the power of God, now 9th verse, David is now worried to bring the presence of God inside now. परंतु आता देवांचा सामर्थ्य, देवाचा कोप पाहून दावीद विचार करत होता, मी कसा हा कोश
माझ्याकडे आण. So the 10th verse, David decided he's not going to take it now. आणि त्यामुळे 10व्या वचनात दाविदाने निश्चय केला ते कोष तो त्याच्याकडे आणणार नाही. He won't take this ark into the city of David. आणि तो विचार करत होता की दावीद नगरात तो कोष आणणार नाही. Can you imagine the same David who was respecting the presence of God, who was celebrating the presence of God, now is thinking, I'm not going to take it. आणि तुम्ही विचार करू शकता का, तोच दावीद जो देवाच्या उपस्थितीचा आदर करत होता, देवाच्या उपस्थितीला मान देत होता, तो आता विचार करतो की मी ते देवाचा कोष माझ्या नगरात So now आणणार he नाही. decided he will keep that ark in the house of Obed Edom. आणि त्यामुळे त्याने निश्चय केला की तोच कोष तो Obed Edom. ओबेद ओदोम म्हणून नावाच्या व्यक्तीच्या घरी He ठेवला. decided Obed Edom's house, which was in the entrance of the Jerusalem. आणि ओबेद ओदोमचं घर हे यरूशलेम सुरू व्हायच्या अगोदर लागायचं आणि तिथे ठेवायचं त्याने David said, निश्चय केला. let this ark be here only. आणि त्याने निश्चय केला की त्याच्या घरात आपण हे कोष ठेवू. Because no more, I don't need this ark. Let it be here. आणि मला ह्या कोशाची आता गरज नाही, दावीद विचार करू लागला. Because now he got frightened, so he kept the ark over there. आणि तो घाबरल्यामुळे तो त्या कोश त्या ओदेबच्या घरी ठेवला. Now he was the one who was celebrating and brought the ark. Now he kept the ark and now he's going alone inside Jerusalem. आणि तो एक उत्साह करत ते कोश आणत होता, परंतु आता त्याने तो कोश तिथे ठेवला आणि पुन्हा शांततेत घरी गेला. Because David knew now he got everything. He already got everything. कारण दाविदाला आता कळलं होतं की त्याला सर्व काही भेटलं आहे. David got the kingdom in his hands. कारण दाविदाला सर्व राज्य भेटलं त्याच्या जीवनात. David took over the Philistines. There is no more enemies now. आणि दाविदाने त्या फलिस्टी लोकांना हरवलं, त्यामुळे कोणतेही शत्रू नव्हते त्याच्यासाठी. David got a palace as a gift from another king. आणि एक दुसऱ्या राजाकडून त्याला एक महाल भेटला, एक भेट म्हणून. The whole provinces of Israel is honoring David as a mighty king. आणि सर्व कुळे इस्रायलाचे दाविदाला एक आदर देत होते. So now David kept the ark aside and he said, let me keep it here only. Let me go ahead आणि as a king now to do the work of the king. आणि सर्व काही भेटल्यामुळे तो आता विचार करू लागला की माझ्याकडे सर्व काही, आणि त्यामुळे त्याने तो कोष तिथंच ठेवला आणि तो गेला. He kept aside the presence of God. आणि त्याने देवाची उपस्थिती एका बाजूला ठेवली. And now the 11th verse says, आणि आता 11वं वचन असं the सांगतं, ark of the Lord remained in the house of Obed Edom for 3 months. आणि 11वं वचन सांगतं, देवाचा कराराचा कोष हा औदेबाच्या कुटुंबात 3 महिन्यासाठी होता. And now the Lord blessed Obed Edom and all his household. आणि देवाचं वचन सांगतं, देवाने ओदेबच्या कुटुंबाला आशीर्वादित केलं, त्याच्या मालमत्तेला आशीर्वादित So केलं. this ark of God, आणि हे देवाचा कोष which carried the presence of God, जे देवाची उपस्थिती घेऊन चालतं, was inside Obed Edom house for 3 months. ते ओदेबच्या घरात होतं 3 महिन्यासाठी. This same ark of God that David rejected जे हाच कोष जो दाविदाने नाकारला is inside a person's house. आणि जो ह्या व्यक्तीच्या घरात होता. And the word of God says Obed Edom house was blessed by God on that 3 months. आणि देवाचं वचन सांगतं 3 महिन्यासाठी ओदेबचं घर हे आशीर्वादाचं होतं. Now read the 12th verse. आणि 12वं वचन वाचा. Now it was told to King David that the Lord has blessed the house of Obed Edom and all the belongings of him because of the ark of God. 12th verse. पुढे लोक दाविदाला म्हणाले, ओबेद अदोमाच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे, कारण देवाचा कोष तेथेच आहे. तेव्हा दाविदाने तो So David went and brought the ark of God now from the house of Obed Edom to the city of David with joyfulness again. आणि त्यामुळे दाविदाने पुन्हा तो पवित्र कोष त्याच्या घरातून काढून दावीद नगरात आणला आनंदाने, उत्साहाने. You know, this 11th verse and 12th verse is very favorite verse of mine. आणि हे 11 आणि 12वं वचन खूप माझ्या जवळचं आहे, मला खूप आवडतं. Now in the 12th verse, people are going and telling David, you know what? The Obed Edom house where the ark of God is kept is filled with blessings. आणि लोक आता सांगू लागले देवाला की जिथे देवाचा कराराचा कोष ठेवला ओदेबाच्या घरात, त्याचं जीवन, त्याचं कुटुंब आशीर्वादित झाले. त्यामुळे This ark of God where the presence of God lives, that house where that house is blessed like with abundance. आणि जे
ज्या घरात कराराचा कोष औदेबाचा होता ते घर एक भरपुरीने भरलं आहे असं सांगत होते लोक. The moment David heard it, आणि ज्या क्षणी हे सर्व गोष्टी दाविदाने ऐकल्या, David ran to the ark of God and he went and he took it from his house and from Obed-Edom's house and to the Jerusalem. आणि ज्यावेळेस दाविदाने ह्या गोष्टी सर्व ऐकल्या त्याने तो कराराचा कोष घेतला आणि पुन्हा दावीद नगरात आणला. This same David who has all the blessings with him. आणि हाच दावीद ज्याच्याकडे सर्व आशीर्वाद होते, But when he heard the Obed-Edom's house is blessed because of the presence of God, he got gladness and he brought it to his place. आणि जेव्हा त्याला समजलं की त्या कराराच्या कोशामुळे ओदेबाचं घर आशीर्वादित आहे, त्याने ते समजून घेऊन पुन्हा ते कोश आणला. My question is, माझा हे प्रश्न असा when आहे, you have palace with you, जेव्हा तुमच्याकडे एक महाल असतं, when David has the whole kingdom with him, जेव्हा दाविदाकडे पूर्ण राज्य होतं, when David had all luxurious life as a king, आणि खूप चांगलं जीवन एक राजा म्हणून त्याच्याकडे होतं, what kind of blessing that Obed-Edom received that got jealous in David's heart? आणि मग त्यावेळेस काय असा आशीर्वाद ओदेबाकडे होतं की ज्यामुळं दावीद जळत होता. Can you imagine? David heard that Obed-Edom's house is blessed and he ran and took the ark now to his place. तुम्ही विचार करू शकता का दावीद हा राजा होता आणि जेव्हा त्याने ओदेब हा आशीर्वादित आहे ऐकलं, त्याने तो पुन्हा त्या कोशाला त्याच्याकडे आणला. Now I want to come to the core of the message. मला आता एक मुख्य गोष्टीकडे यायचंय या संदेशामध्ये. What it means is this. याचा अर्थ काय आहे? God blessed Obed-Edom to a level that the riches of Obed-Edom was higher than the riches of David. आणि ते म्हणजे देवाने ओबेदला इतका आशीर्वादित केलं, ते आशीर्वाद दाविदाच्या आशीर्वादाच्या पण वर होते. In 3 months, God blessed Obed-Edom to a level David was shocked to see that blessing. जे आशीर्वाद दाविदाकडे होते त्याच्यापेक्षा जास्त आशीर्वाद देवाने फक्त 3 महिन्यात ओदेबाला दिले. The abundance that came into Obed-Edom house because of the presence of God made jealous in the heart of David. आणि जे देवाच्या उपस्थितीमुळे जे आशीर्वाद ओदेबाकडे आले होते ते दाविदाला एक त्याच्या हृदयात एक जळजळ निर्माण केली ओबेदाबद्दल. When God made David king, जेव्हा देवाने दाविदाला राजा it बनवलं, is God who made him king. देव होता ज्याने त्याला राजा बनवलं. But it is the same king who decided, I don't want this ark because now it is killing people. आणि त्याच राजाने जेव्हा निश्चय केलं की हा कोश मला नको, कारण या कोशामुळे लोक मरायला लागले. Which means he said, I don't want this presence of God because it is still killing people. याचा अर्थ तो असा म्हणत होता की ह्या देवाची उपस्थितीची मला गरज नाही, कारण हे उपस्थिती लोकांना मारून टाकायला. I already got the kingdom. आणि माझ्याकडे अगोदरच माझं राज्य आहे. एक राजा बेस्ट हाउस पैलेस भी बना के दिया है. आणि एक दुसऱ्या राजाने माझ्यासाठी महाल पण बनवून By taking victories over all kingdom, I already received every wealth from every kingdom. आणि सर्व राज्यांवर मी विजयी झाल्यामुळे सर्व गोष्टी माझ्याकडे येतच आहेत. Now let this ark be aside, no problem. त्यामुळे आता हा कोश माझ्याकडे नसला तरी कोणती वाईट गोष्ट नाहीये माझ्यासाठी. फिलिस्तीन्स का हाथ से लेके आया, बस इधर ही रहने दे, मेरे पास है तो भी नहीं प्रॉब्लम. आणि पलिस्टीनकडनं आणलं ना, मी इथंच राहून दे ओबेदाकडे, मला काही याचा प्रॉब्लेम नाही. David compromised on the ark of God. आणि दाविदाने कॉम्प्रोमाइज केलं देवाच्या कोशावर. Now God wants to show David. आणि आता देव निश्चय करतो दाविदाला दाखवण्यासाठी. It is him who has blessed David. आणि ते म्हणजे मीच तो आहे ज्याने तुला आशीर्वादित केलं. God wants to show David देव दाखवत होता दाविदाला that without my presence all your blessings are waste and vain. आणि ते म्हणजे देव दाखवत होता की माझ्याशिवाय, माझ्या उपस्थितीशिवाय तुझे सर्व आशीर्वाद निष्फळ आहेत. So when David was the king, आणि त्यामुळे जेव्हा दावीद राजा होता, who has all blessings in his hand, ज्याच्याकडे सर्व आशीर्वाद होते त्याच्या God in the same kingdom blessed an ordinary man called Obed-Edom. त्याच समय देवाने ज्याच्याकडे देवाची उपस्थिती होती त्या ओदेबाला आशीर्वादित केलं दाविदापेक्षा. For just 3 months. ते पण फक्त 3 महिन्यामध्ये. And that 3 months blessing brought David into jealous by seeing that. आणि ते 3 महिन्याचे आशीर्वाद पाहून दावीद जळत होता ओबेदाबद्दल. Today I want to encourage you all. आणि त्यामुळे मी तुम्हाला एक उत्साहित करतो आज. In this world, ह्या जगामध्ये when people keep their eyes on the treasures of the world, आणि जेव्हा लोक
जगातल्या गोष्टींवर त्यांचे डोळे ठेवतात. David kept his eyes on the kingdom. परंतु हा For sorry. example, David kept his eyes on the kingdom. आणि एक उदाहरण म्हणजे दाविदाने त्याच्या राज्य जे ज्याच्याकडे होतं त्याच्यावर डोळे ठेवले. David's eyes was on the new palace that he received. त्याची दृष्टी होती जे त्याला एक चांगलं महाल भेटलं. David's eyes were on the riches that he received. आणि जे काही मौल्यवान गोष्टी त्याला भेटल्या त्याच्यावर त्याची दृष्टी होती. That's why he decided, okay, let this ark be here, no problem. आणि त्यामुळे तो विचार करत होता हा कोष माझ्याकडे नसला तरी चालेल, काय हरकत नाही. Let it be in someone's house, that's okay. ते राहून दे कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरात. But God showed him परंतु देवाने त्याला दाखवलं that the blessings of God is always higher than the blessings of the world. ते म्हणजे देवाचे आशीर्वाद हे जगाच्या आशीर्वादापेक्षा खूप महान आहेत. The blessings that God gave to Obed-Edom was higher than the palace and the kingdoms. आणि जे आशीर्वाद ओबेद-एदोमला दिलं देवाने ते त्या महालापेक्षाही जास्त होते. The 12th verse is when David heard that. आणि त्या ज्या समयी दाविदाने ही गोष्ट ऐकली, When David heard the way Lord blessed the house of Obed-Edom. आणि जेव्हा दाविदाने ऐकले की कशा रीतीने देवाने ओदेबाच्या घराला आशीर्वादित The word केलं, of God says David ran and went and got the ark of God back into the city of David. त्यावेळेस देवाचं वचन सांगते की दावीद गेला आणि ते कोष पुन्हा त्याच्या दावीद नगरात आणलं. Today I want to tell you the blessings that God's presence can bring in your life is always higher than the blessings of the world. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवाची उपस्थिती जे आशीर्वाद तुम्हाला देतात ते आशीर्वाद जगाच्या आशीर्वादापेक्षा महान आहे. When David gave weight over his palaces, over his kingdom, Obed-Edom received God's presence with gladness. आणि जेव्हा दावीद त्याच्या महालावर त्याच्याकडे जी संपत्ती होती त्याच्यावर अवलंबून होता तेव्हा ओबेदला ते देवाचे आशीर्वाद मिळाले. Today I want to ask you, are you want to be like that David who received the blessings and kept the presence of God away, or are you want to be the one Obed-Edom of this generation where you carry the presence of God? आणि मला आज तुम्हाला विचारायचं, तुम्ही त्या दाविदाप्रमाणे आहात का जे सर्व आशीर्वाद मिळाल्यानंतर देवाची उपस्थिती एका बाजूला ठेवणारे, का ओदेबा सारखा जो देवाच्या उपस्थितीचा आदर करतो? Remember, David had everything. हे लक्षात ठेवा की दाविदाकडे सर्व गोष्टी होती, But God blessed Obed-Edom and he made his blessing zero. David's blessing zero. आणि तरी दाविदाकडे सर्व आशीर्वाद सर्व गोष्टी असले तरी देवाने ओबेदाला आशीर्वादित केलं आणि दाविदाला शून्य बनवलं. And Obed-Edom had nothing. आणि ओदोमकडे काहीच नव्हतं. But when the ark of God came inside, he received everything. परंतु देवाचा कोष जेव्हा त्याच्या घरात आला त्याला सर्व काही मिळालं. I want to tell you, even when you have nothing in your life, मला तुम्हाला सांगायचे, जरी तुमच्या जीवनात काही नसलं, when the presence of God comes in your life, परंतु जेव्हा देवाची उपस्थिती तुमच्या जीवनात येते you will get everything from him. तुम्हाला तेव्हा सर्व गोष्टी भेटतात You will त्याच्याकडून. get abundant blessings of God from him. तेव्हा तुम्हाला सर्व भरपूर भेटते You will त्याच्याकडून. get such a blessings of God where even the king of the city will think he is zero now. आणि तुम्हाला असे आशीर्वाद भेटतात, ते आशीर्वाद पाहून जो राजा आहे त्याचे आशीर्वाद पण शून्य होतात. The blessing that came from the ark of God to Obed-Edom was higher than the blessing David had. जे आशीर्वाद त्या कोशामुळे ओबेदला भेटले ते आशीर्वाद दाविदाला शून्य बनवले. The blessings David had, he acquired years and years by spending in victory. आणि ज्या गोष्टी दाविदाला, जे आशीर्वाद दाविदाला भेटले त्याला वर्षानुवर्ष त्यासाठी झगडत राहावं लागलं. Years he need to battle and get those आणि blessings. त्या आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याला युद्ध करावे लागले, मेहनत घ्यावी लागली. But the blessing that Obed-Edom got just came 3 months. In 3 months God blessed him. परंतु ओदेबला जे आशीर्वाद भेटले ते फक्त 3 महिन्यात आशीर्वाद भेटला. Today I want to tell you, when you just battle with your strength, your blessings might come after years. आणि मला आज तुम्हाला सांगायचंय, तुम्ही तुमचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही झगडत असेल, तुमची ताकद लावत असेल, त्यावेळेस तुम्हाला वर्षाने ते आशीर्वाद But when God wants to bless you, परंतु जेव्हा देवाला तुम्हाला आशीर्वाद God doesn't need years to bless you. Within months he can bless you and he can bring every abundance into your life. आणि जेव्हा देवाला तुम्हाला आशीर्वादित करायचे त्याला वर्ष लागत नाही, परंतु ते काही क्षणातच तुम्हाला आशीर्वादित करू शकतो. David took years to build his kingdom. दाविदाला वर्ष लागले ते जे राज्य बनवण्यासाठी. But God took months to bless Obed, and he made someone
blessed equal to David. परंतु देवाने फक्त थोडे महिनेच घेतले औदेबाला आशीर्वादित करण्यासाठी. Today I want to दाविदापेक्षा. ask you again. त्यामुळे मला आज तुम्हाला विचारायचंय, कितने लोग ये जनरेशन का ओबेद एदोम बनना चाहिए? Who all want to be ओबेद एदोम of this generation? किती जणांना ह्या काळाचं ओबेद ओदोम बनायचं आहे? When people are just focusing on the blessings of the world, जेव्हा ज्या अशा परिस्थितीत जिथे लोक जगाच्या आशीर्वादांवर लक्ष लावतात, are you ready to be like Obed Edom who give value to the presence of God? या काळात तुम्ही तयार आहात का अशा परिस्थितीत देवा ओबेद ओदोम सारखे देवावर आपलं लक्ष Obed लावण्यासाठी? Edom received the ark when everyone left it in the road. आणि जेव्हा सर्वांनी तो कोष त्या रस्त्यावर ठेवून आले तेव्हा ओदेबाने ते कोष स्वीकारला. वो उजिया नाम का व्यक्ति मरने के बाद हर लोग आर्क ऑफ गॉड को सड़क में छोड़ के गए. They kept it there and they went. जेव्हा उजिया मेला तेव्हा सर्वांनी तो कोष त्या रस्त्यातच ठेवला आणि गेले No त्यापासून. one want to receive that ark. कोणालाही त्या कोशाला जवळ करायचं No नव्हतं. one is ready to give value to that presence of कोणालाही God. त्या महत्व द्यायचं नव्हतं त्या देवाच्या कोशाला. But Obed Edom is ready to receive that same ark into his house. परंतु ओबेदने ते कोष स्वतःकडे घेण्यासाठी स्वीकारलं. This afternoon, I want to encourage you all. आणि त्यामुळे मला तुम्हाला उत्साहित When करायचं. this world is busy in rejecting God's presence, आणि हे सर्व जग जेव्हा देवाच्या उपस्थितीला नाकारते, when this world is busy in rejecting God's presence, जेव्हा हे सगळं जग देवाच्या उपस्थितीला नाकारण्यासाठी थांबलेले, for the blessings of the world, फक्त जगाच्या आशीर्वादांसाठी देवाचा आशीर्वाद नाकारतात. when the world is rejecting God's presence, जेव्हा लोक देवाच्या देवाच्या उपस्थितीला नाकारतात, if you are ready to be the Obed Edom of this generation, त्या समय तुम्ही त्या ओबेद एदोमासारखे या काळात the same blessing that they are running for the years to receive that blessing, God will give you in months in your hand. तेव्हा देव त्या लोक जे वर्ष त्या आशीर्वादांसाठी मागं लागतात, देव तुम्हाला काही मेहनत असते ती. सालों साल बाद के लोगों को ब्लेसिंग मिलता ना, वही ब्लेसिंग परमेश्वर आपको कुछ मंथ में आपके हाथ में लेके आणि आ सकते. वर्षानुवर्ष ते आशीर्वाद मिळवण्यासाठी ते त्यांचं जीवन घालवतात ना, देव तुम्हाला काही महिन्यांमध्ये ते आशीर्वाद. If you are ready to give your life for honoring the presence of God, जेव्हा तुम्ही तयार असताल देवाच्या उपस्थितीला मान देण्यासाठी, आदर देण्यासाठी, this small Obed Edom, म्हणजे हा छोटासा ओबेद एदोम, he was in the outskirts of Jerusalem. आणि जो यरुशलेमच्या बाहेर राहत You होता. know what that mean? याचा अर्थ काय He माहिती was का? he was not a rich guy. आणि तुम्हाला माहिती का, तो एक श्रीमंत माणूस नव्हता याचा वो अर्थ. शहर के बाहर एक छोटे घर में था. आणि तो एक शहराच्या बाहेर छोट्या घरात होता. But he received God's ark in his house. परंतु त्यांना त्याच्या घरामध्ये त्याने तो कोष स्वीकारला. But when the God's ark came into that small house, परंतु जेव्हा तो कोष देवाच्या त्या छोट्याशा घरात आला, when God started to bless him, तेव्हा देवाने त्याला आशीर्वादित करण्याचं सुरू केलं. वो आशीर्वाद का संदेश दावीद का महल को परमेश्वर हिलाया. God shift the palace of David by hearing the blessings of Obed Edom. आणि ते आशीर्वाद देवाचे आशीर्वाद दाविदाच्या महालला हलवून ठेवले. I tell you, your small life can shake the kings of this world when you receive God's presence in your life. आणि तुमचं एक छोटंसं जीवन हे देवाच्या उपस्थितीमुळे मोठे मोठे राजांचे जीवन हलवू शकतात. Your small life can bring great blessings when the presence of God comes upon you. जेव्हा देवाची उपस्थिती तुमच्या छोट्याशा जीवनात येते, तेव्हा महान अशा गोष्टी तुमच्या जीवनात येऊ शकतात. Today you might look very small. आणि आज तुम्ही विचार करू शकता की तुम्ही खूप लहान आहात. You might be like that Obed Edom who was in the outskirts, not rejected. He was a very small guy. तुम्ही विचार करताल तुम्ही ओबेद एदोमासारखे ते एक लहान मनुष्य असाल जे यरुशलेमच्या बाहेर आहेत. But if you are ready to carry the presence of God, परंतु जर तुम्ही तयार असाल देवाची उपस्थिती स्वीकारायला, when the world is busy with the blessings, जेव्हा लोक दुसरीकडे त्या जगाच्या आशीर्वादासाठी when you अवलंबून आहेत, give honor to the one who bless, परंतु त्या समय तुम्ही जर जो आशीर्वादित करतो त्याला आदर दिला, today I want to tell you, God can bless you with the blessings that the world will turn and see at you. आणि तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की देव तुम्हाला असे आशीर्वादित करेल तुम्हाला की लोक वळून तुमच्याकडे They पाहतील. left the ark and went ahead. आणि त्यांनी तो कराराचा कोष मागे सोडला आणि पुढे गेले. In 3 months' time, 3 महिन्यासाठी they all ran to the presence of God again.
त्या 3 महिन्यातच पुन्हा ते त्या देवाच्या कोशाच्या उपस्थितीत आले. Why? तुम्हाला माहिती आहे का Because का? God was blessing Obed Edom to a level that brought jealous in the heart of David. आणि का? कारण की देवाने ओबेदला अशा रीतीने आशीर्वादित केलं की दावीद जळत होता ते आशीर्वाद Today I पाहून want to ओबेदचे. encourage you all, be like that Obed Edom of आणि this आणि generation. मी म्हणून तुम्हाला एक प्रोत्साहन देतो की त्या ओबेदासारखं तुम्ही बना. David forgot the presence of God when he received everything. जेव्हा David forgot the presence of God when he received everything. जेव्हा दाविदाला सर्व गोष्टी भेटल्या त्याने तो विसरला देवाची उपस्थितीचं महत्त्व. That small ark was not in front of his eyes when he got the big palace in his जेव्हा kingdom. मोठं महाल त्याला भेटलं ते ते कोश त्याला दिसलं नाही त्याच्यासमोर. वो आर्क ऑफ गॉड पैलेस से छोटा था. कारण ते पॅलेस पेक्षा छोटं होतं ते देवाचा कोश. His eyes was not on the ark. That's why he kept it aside and went. आणि त्याची दृष्टी त्या कोशावर नव्हती, कारण त्याला जे भेटलं त्याच्यावर त्याची दृष्टी But होती. that small ark shook the palace of David. परंतु ते छोटंसं कोश ते हलवून सोडलं दाविदाच्या महाल. आपका छोटा घर परमेश्वर की उपस्थिति में भरा हुआ ना, वो बड़े बड़े बिल्डिंग को शेक कर सकते हैं. आमेन. ये शहर में हालेलुया. आणि देवाचे तुमच्या घरात असलेल्या देवाची उपस्थिती मोठे बिल्डिंगला हलवून सोडू शकते. That ark in Obed Edom's house blessed Obed Edom such a way that Israel was shook to see the blessings आणि that तो God can do. देवाचे तो उपस्थितीचा कोश ओबेदला इतका आशीर्वादित केलं की इस्रायलचे लोक त्याच्याकडे वळून पाहत होते. I want to ask again, how many of you want to be the Obed Edom of this generation? आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, किती जणांना त्या ओबेद ओदम प्रमाणे व्हायचं या काळामध्ये? Amen. Hallelujah. हालेलुया. I tell you, God is a God who wants to bless us. आणि देव तो असा देव आहे आपला जो आपल्याला आशीर्वाद करायची इच्छा ठेवतो. The word of God says he became poor. Jesus became poor so that you and me can become rich in him. आणि देवाचं वचन सांगतं की देव आपल्यासाठी, प्रभू येशू आपल्यासाठी गरीब झाला जेणेकरून तुम्ही आणि मी श्रीमंत व्हावं. God never called us to be a poor people. देवाने God never called us to be a poor people. आणि देवाने आपल्याला एक गरीब बनण्यासाठी बोलवलेलं नाही. This gospel is not teaching poor things. आणि हे देवाचं शुभवर्तमान एक गरीब गोष्टी सांगत नाही आपल्याला. This gospel teaches he became poor so that we can become rich in him. परंतु हे देवाचं वचन सांगते की तो आपल्यासाठी गरीब झाला जेणेकरून आपण त्याच्यामध्ये श्रीमंत व्हावं. That is the truth of the आणि gospel. हेच देवाच्या वचनाचं शुभवर्तमानाचं सत्य आहे. We might be poor before Christ. आपण एक गरीब होतो याच्या अगोदर, मसीह आने के पहले. ख्रिस्त भेटण्याच्या अगोदर. We might be poor before Jesus came in our आणि life. प्रभू येशू आपल्या जीवनात येण्या अगोदर आपण गरीब असो. But after Jesus comes in our life, परंतु जेव्हा प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये God आला, lifts a poor man in and he makes him a king. आणि तेव्हा एक गरीब व्यक्तीला देवाने उचलून एक राजा बनवलं. एक साधारण जोसेफ को परमेश्वर इजिप्ट का गवर्नर बनाया. एक साधारण योसेफला देवाने एक सेनापती बनवलं A इजिप्तचं. slave Daniel become the highest minister in Babylon. आणि एक गुलामी दानियल हा एक नेता बनला बॅबिलोन मध्ये. This small shepherd called David become the mighty king of Israel. आणि हे एक साधारण मेंढपाळ दावीद हा एक मोठा राजा बनला इस्रायल मध्ये. What it means? याचा अर्थ काय? मसीह के अंदर हमारा लाइफ नीचे नहीं जाता है, ऊपर जाता है, ऊपर से ऊपर जाता याचा है. अर्थ प्रभू मध्ये आपलं जीवन खाली नाही जात तर वरती आणि वरतीच जात राहतं. Do not give your ears to the emotions of this world. आणि तुमचं जीवन या जगाच्या भावनेसाठी देत बसू नका. Do not give your ears to the wrong gospels. आणि चुकीच्या शुभवर्तमान ऐकण्यात वेळ घालवू नका. This word of God preaches blessing. हे देवाचं वचन आपल्याला आशीर्वाद सांगतं. This word of God teaches blessing. आणि हे देवाचं वचन आशीर्वादाबद्दल आपल्याला The word of शिकवतं. God says you will be a head and not a tail. आणि देवाचं वचन सांगतं तुम्ही देवाचे सर बांधताल ना की शेपूट. कभी भी हमारा परमेश्वर हमको नीचे नहीं करता है, हमको ऊंचा करता है कभी भी. आणि Amen. He will lift us up. आणि आपला देव कधी आपल्याला खाली नाही बनवत तर वर बनवतो. The ark that David left and went, God blessed that same house by blessing the Obed Edom. आणि जे कोष दावीद सोडून टाकलं तिथे
देवाने त्याच कोशाद्वारे ओबेद ओदोमला आशीर्वादित केलं. Obed-Edom never got problems because Ar came in. कारण ओबेद ओदोमनी कुठले संकट पाहिले नाही, कारण त्यांच्यामध्ये कोश होता. Obed-Edom never received problems because presence of God came कारण inside. देवाची उपस्थिती त्याच्या बरोबर होती ओबेदा बरोबर, म्हणून त्याला कुठलंही संकट पाहावं लागलं नाही. I want to tell you, परमेश्वर का उपस्थिति आपका जीवन में आने के बाद संकट नहीं, आशीर्वाद आपके अंदर आ जाता है. आणि मला Amen. तुम्हाला The blessings will come inside. आणि मला तुम्हाला सांगायचे, देवाची उपस्थिती जेव्हा तुमच्यामध्ये येतो तेव्हा तुमच्यामध्ये संकट येत नाही. Here the word of God didn't say Obed-Edom went many problems because of presence of God. आणि इथं देवाचं वचन असं नाही सांगितलं की ओबेदोमला भरपूर संकट आले देवाचा कोश असले. But the word of God says when Ar came inside Obed-Edom, in just 3 months, God blessed him. परंतु देवाचं वचन सांगतं की जेव्हा तो कोश ओबेदच्या घरात आला, देवाने 3 महिन्यातच त्याला आशीर्वादित आज केलं. परमेश्वर आशीर्वाद करने वाले हैं आपको. Amen. आणि आज- God's desire is to bless you. आणि आज देवाची इच्छा आहे की देवाने तुम्हाला आशीर्वादित करावं. Don't see your circumstance and decide your life. तुमची परिस्थिती पाहून तुमच्या जीवनाबद्दल निर्णय घेऊ नका. Because you are born somewhere doesn't mean you will be there. तुम्ही कुठेतरी खालच्या ठिकाणी जन्मला आहात म्हणून तुम्ही तिथंच असलं पाहिजे असं नाही. David was from a small town of Bethlehem. दावीद एक छोट्याशा नगरात होता, बेथलेहमच्या. His father Jesse was an ordinary man. आणि त्याचा पिता एक सर्वसाधारण मनुष्य होता. But कब अभिषेक दावीद के ऊपर आया, वो साधारण घर का दावीद एक राजा बनाया. Amen. God made him a king of Israel. परंतु जेव्हाचा अभिषेक त्याच्यावर आला तेव्हा एक साधारण राजा, साधारण मेंढपाळ एक राजा बनला. I tell you, anointing can take you to the higher places. आणि मला तुम्हाला सांगायचं, देवाचं अभिषेक तुम्हाला मोठ्या ठिकाणी नेऊ शकतो. परमेश्वर ये नहीं देखता है आप किधर से, आप कौन. आपके अंदर अभिषेक आएगा तो परमेश्वर आपको ऊंचे लेके जाएगा. Amen. Amen. God will lift you to higher आणि places. देव तुम्हाला एक मोठ्या महान जागेवर नेतो. क्योंकि परमेश्वर का अभिषेक का काम ही ऐसे हमको ऊपर लेके जाते हैं. Amen. The anointing of the work of the God's anointing is such a way it's always lift us higher. आणि देवाच्या अभिषेकाचं काम हे अशा रीतीचं आहे की तो प्रत्येक वेळेस आपल्याला उंच करतं ना. कितने लोगों को परमेश्वर का अभिषेक आपका जीवन में जरूरत आणि है. किती लोकांना तो देवाचा अभिषेक पाहिजे तुमच्या जीवनात. हम ब्लेसिंग के पीछे जाना जरूरत नहीं, हम अभिषेक के पीछे जाना जरूरत है. आणि आपण आशीर्वादांच्या मागे जायची गरज नाही, परंतु देवाच्या उपस्थितीकडे जायची Because गरज the anointing of God has the power to bring all blessings in your आहे. hand. कारण देवाचा अभिषेक याच्यामध्ये सामर्थ्य आहे, सर्व आशीर्वाद तुमच्यामध्ये आणण्याचं. Today, that same God who wants to bless Obed-Edom, his small house, want to bless you and me. आणि आज तो देव परमेश्वर ज्याने ओबेदेदोमला त्याच्या घराला आशीर्वादित केलं, तो तुम्हालाही आशीर्वादित केलं. Amen. Hallelujah. हालेलुया. This moment, as we're going to raise up now, आणि त्यामुळे आपण उभं राहू. I want you all to surrender your life to carry the presence of God. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही तुमचं जीवन समर्पित करा देवाच्या उपस्थितीला स्वीकारण्यासाठी. Just say that, Lord, I am ready to carry your presence. आणि फक्त देवाला सांगा, देव मी तयार आहे तुझी उपस्थिती माझ्या जीवनात घेण्यासाठी. I am ready to carry your presence, Lord. आणि मी तुझं उपस्थिती घेऊन चालण्यासाठी तयार आहे This परमेश्वर. world is ready to receive blessings from Him. आणि हे जग त्याच्याकडनं आशीर्वाद मिळवण्यासाठी But the तयार world आहे, is not ready to receive Jesus. परंतु हे जग त्याच्याकडनं प्रभू येशूला स्वीकारण्यासाठी तयार If नाही. you are ready to receive and carry Jesus today, परंतु जर आज तुम्ही तयार आहात प्रभू येशूला स्वीकारण्यासाठी today आणि घेऊन God चालण्यासाठी, is ready to do mighty things in your life. तेव्हा देव तयार आहे तुमच्या जीवनामध्ये महान गोष्टी The करण्यासाठी. King David received all the blessings and kept the ark aside. आणि दाविदाने सर्व आशीर्वाद मिळाल्यानंतर तो कोश बाजूला ठेवला. But God brought jealous into King David by blessing Obed-Edom's house. आणि परंतु देवाने एक जळजळीचा आत्मा, एक जळण ठेवले दाविदामध्ये जेव्हा ओबेदा. When this world is running behind the blessings, जेव्हा जग सर्व ह्या आशीर्वादांकडे पळतोय, when you are ready to honor God's presence this afternoon, तेव्हा तुम्ही जर देवाच्या उपस्थितीला आदर करण्यासाठी तयार आहात, God will bless you to such a level, this world will get jealous over you. त्या समय देव तुम्हाला अशा रीतीने आशीर्वादित करेल जे जग ते पाहून जळील. परमेश्वर का आशीर्वाद जेलस लेके आता है दुनिया को आपके ऊपर. इट विल ब्रिंग जेलस बाय सीइंग द ब्लेसिंग्स गॉड विल ब्रिंग इन योर लाइफ. आणि तुमचे आशीर्वाद पाहून देव जे आशीर्वाद तुम्हाला देणार ते पाहून एक जळण निर्माण करतो देव. Come on, open your जगामध्ये. mouth.
Open your mouth आणि तुमचं मुख उघडा and त्यामुळे say, Lord, I am ready to carry you in this generation. आणि सांगा देवाला की पिता मी तयार आहे तुझी उपस्थिती स्वीकारण्यासाठी Lord, या I जगात. am ready to carry your presence in this generation. पिता मी तुझी उपस्थिती घेऊन चालण्यासाठी तयार आहे या काळामध्ये या When the world पिढीमध्ये is like King David, जिथे सर्व जग हे दाविदासारखे आहेत पिता. when world is rejecting the ark of God, the presence of God, जे लोक जग तुझ्या कोशाला बाजूला सारतात नाकारतात this afternoon I am ready to carry your presence. अशा परिस्थितीत मी तयार आहे तुझी उपस्थिती स्वीकारण्यासाठी. Like Obed Edom in this generation. जसे ओबेद अदोमने स्वीकारले तसे या पिढीमध्ये मी In स्वीकारतो. this generation, we surrender to carry your presence. आम्ही आम्हाला समर्पित करतो स्वतःला तुझी उपस्थिती In the स्वीकारण्यासाठी name of Jesus. येशूच्या नावात. आज पवित्र आत्मा आपको भरने वाला है. Today, Holy Spirit is going to fill you आज with this fire. आणि आज पवित्र आत्मा तुम्हाला भरणार आहे त्याच्या अग्नीने. रेने में हादाला राबाबा शेके ठेरे बेबे. The Lord who blessed Obed Edom ज्या परमेश्वराने ओबेदोमला is आशीर्वादित still a केले, living God. तो एक जिवंत परमेश्वर आहे. God honors the one who honors the presence of God. देव त्याचा आदर करतो जो त्याच्या उपस्थितीचा आदर करतो. If you are ready to honor God's presence in this generation, जर तुम्ही तयार आहेत या पिढीमध्ये त्याच्या उपस्थितीचा आदर God करण्यासाठी, will honor you and He will bless you more than the blessings of the world. तर देव तुमचा आदर करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे या जगामध्ये या पिढीमध्ये. In the name of Jesus, येशूच्या नावात every cursed life be vanish in your people in Jesus' name. पिता सर्व शापित जीवन निघून जाऊन दे तुझ्या लोकांमध्ये. In the name of Jesus, येशूच्या नावात I cancel every curse of poverty. In Jesus' name, I speak the blessings of God. पिता सर्व गरिबी सर्व अशक्तपणा मी काढून टाकतो येशूच्या नावात. Remember, curse, poverty is a curse. हे लक्षात ठेवा की गरिबी हे शाप आहे And God took that curse in the cross. आणि हे लक्षात ठेवा की देवाने त्या क्रूसावर ते सर्व घेतलं त्याचं. हमारा गरीबी का शाप को परमेश्वर मसीह क्रूस में उठाया. Amen. Jesus took that curse. आणि प्रभू येशूने ते सर्व गरिबी त्या क्रूसावर घेतलं. In the name of Jesus, येशूच्या नावात I open the doors of blessing upon your people's life. पिता मी सर्व आशीर्वादाचे दरवाजे तुझ्या लोकांवर उघडत आहे. The blessing that are shut for generations. पिता जे पिढ्यानपिढी ते दरवाजे बंद आहेत, The doors that are closed for years, जे दरवाजे वर्षानुवर्ष बंद आहेत, be opened this afternoon in the name of Jesus. या समय येशूच्या नावात उघडले जाऊन दे. In the name of Jesus, येशूच्या नावात उघडले every जाऊन doors दे. of blessing be opened in Jesus' name. प्रत्येक आशीर्वादाचे दरवाजे येशूच्या नावात आम्ही उघडतो. Every doors of finance be opened in the name of प्रत्येक Jesus. आर्थिक दरवाजे उघडतो The येशूच्या doors नावात. of healing be opened in Jesus' name. प्रत्येक आरोग्याचे दरवाजे आम्ही उघडतो येशूच्या The नावात. doors of blessing and abundance be open in the name of Jesus. भरभराटीच्या आशीर्वादाचे दरवाजे आम्ही उघडतो येशूच्या नावात. The Lord who blessed Obed Edom, bless each and every one this afternoon in Jesus' name. त्या ज्या ओबेदोमला तू आशीर्वादित केलं त्याच देव तू आम्हालाही आशीर्वादित कर. Thank you, Lord. In these few months, या थोड्याच महिन्यांमध्ये thank you that your people will see the blessing that was stuck for years. पिता ते सर्व आशीर्वाद पाहतील जे इतके वर्ष अडकळले होते. In the name of Jesus, येशूच्या we नावात thank you and we bless your holy आम्ही name. धन्यवाद देतो तुझ्या नावाला आणि उंचवतो In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. 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 Hallelujah. हालेलुया. कितने लोग ये पीढ़ी का ओबेद एदोम है? कितने लोग? How many of you are Obed Edom of this generation? आणि किती लोक ओबेदोम आहे ह्या पिढीचे. Always honor the presence of God. आणि प्रत्येक समय देवाच्या उपस्थितीचा आदर करा Carry His presence all the time. आणि त्याच्या उपस्थिती घेऊन चाला प्रत्येक वेळेस. Be ready to be the carrier of God's presence. आणि तयार असा देवाची उपस्थिती घेऊन चालणारे व्यक्ती बनण्यासाठी. आप तैयार है तो परमेश्वर भरने के लिए तैयार है आपको. Amen. आणि जर तुम्ही तयार असाल तर देव तुम्हाला भरायला Because it तयार is आहे. He who fills us with His presence. कारण तोच आहे जो आपल्याला त्याच्या उपस्थितीने भरू शकतो. But we have to be ready to carry Him. परंतु आपल्याला तयार असणं गरजेचं आहे ते Amen. घेण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. I'm telling you prophetically, in months you will see doors opening. आणि मी एक भविष्यवादकरित्या सांगतो की नवीन आशीर्वाद तुम्ही पाहणार आहे काही महिन्यांमध्ये. Amen. दावीद सालों साल मेहनत किया वो सब ब्लेसिंग मिलने के लिए, बट ओबेद एदोम के बस सिर्फ 3 मंथ में ओबेद एदोम के हाथ पे परमेश्वर दे दिया. दावीद वर्षानुवर्ष ते आशीर्वाद मिळवण्यासाठी झटत होता, परंतु देवाने ओबेदोमला 3 महिन्यातच ते आशीर्वाद. God taught David.
देवाने दाविदाला शिकवलं. तू क्या सालों साल मेहनत करता है वो कुछ महीना में मैं लेके आ सकते तेरे हाथ पे. जे Amen. वर्षानुवर्ष ज्या गोष्टीसाठी तू मेहनत घेतो ते मी 3 महिन्यातच तुला देऊ शकतो. David kept his strength on his efforts, दावीद त्याच्या शक्तीवर अवलंबून होता, but God showed that He is the God who can bless us. परंतु देवाने त्याला दाखवलं की तो परमेश्वर देव आहे जो त्याला आशीर्वादित करू Amen. शकतो. Today, this year, God will show to the people आणि या वर्षी देव लोकांना दाखवून देईल that you are all blessed because you all carried Jesus. तुम्ही सर्व आशीर्वादात आहात कारण तुम्ही प्रभू येशूला घेऊन चालता. Amen. Hallelujah. हालेलुया. It's time for the offering. Let's give offer for the kingdom of God. आणि हे दानार्पणाची वेळ आहे आणि आपण दानार्पण देऊ.